नमस्कार, मी पूजा खेतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत संक्रांती निमित्त तिळगुळ। त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी गूळ घेतलंय, 1 वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे, थोडं जायफळ किसून टाकायला घेतलंय, 1 चमचा वेलची पावडर, 2 चमचे तूप। आता कढई आपण तापत ठेवली आहे, आपण हे तीळ भाजून घेऊया। तीळ चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे। तीळ बघा चांगले असे भाजून झालेले आहेत, त्यांचा असा आवाज येतो सटसट असा, मस्त खरपूस भाजलेले आहेत। हे आपण काढून घेऊया। आता आपण शेंगदाणे घालून घेऊया। शेंगदाणे पण चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे। आपले शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत। हे आपण आता शेंगदाणे सोलून वगैरे घेतलेले आहेत। तर शेंगदाणे आणि हे तीळ आपण जरा थोडे मिक्सरला लावून घेणार आहोत, जास्त बारीक करायचं नाही आणि हे नंतर अख्खेच वरून टाकायला ठेवणार आहोत। आता आपण थोडं तूप टाकून घेऊया। त्यानंतर ह्याच्यामध्ये गूळ टाकून घेणार आहोत। लाडू करणार, थोडं गूळ हे फक्त विरघळून घेणार आहोत, पाक करायचा नाही याचा। आपला गूळ चांगला असा विरघळलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। सगळं टाकून घेऊया। त्यानंतर अख्खे तीळ ठेवले होते ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। चांगलं आपण आता मिक्स करूया। याच्यामध्ये आपण वेलची टाकणार आहोत, थोडं हे जायफळ किसून टाकणार आहोत। जायफळाने छान वास येतो। आपण असे छोटे छोटे असे लाडू करून घेऊया। असे हे बघा, मस्त असे लाडू बांधले जातात। आपले हे तयार झालेले आहेत तिळाचे लाडू। तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। माझी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।